भाई अगर क्रिएटर बनना हो तो 50 करोड़ रुपए जेब में रेडी रखना। ये भाई है मुकेश मोहन। भाई करप्शन, जातिवाद, एजुकेशन और सरकार से सवाल पूछना, हर तरह के वीडियो बनाता है। लाखों लोग देखते हैं इसके वीडियो। इस पर नितिन गडकरी जी ने डिफेमेशन का केस नागपूरचा दलित कॉन्टेंट क्रिएटर मुकेश मोहन याच्यावरती गुन्हा दाखल केला दंडकर साहेबांनी 50 कोटीची मानहानीची केस टाकली। त्याने असा व्हिडिओ तयार केला, कारवाने रिपोर्ट केला होता की बाबा रेनबो लॅग्रो म्हणून एक कंपनी दंडकर साहेबांच्या पुत्राची तर बीपची द्यायची गाडी धरली होती, तर ते मांस गौ मासाचं होतं का म्हशीचं मासाचं होतं ते सिद्ध करू शकले नव्हते आणि यावरतीच त्याने व्हिडिओ तयार केला आणि त्याच्या लोकशाही मार्गाने त्याने व्हिडिओ तयार केला। ऍक्ट ऑफ स्पीच म्हणजे बोलण्याचा अधिकाराने त्याने व्हिडिओ बनवला होता, त्याच्यावर गुन्हा दाखल केला। दंडकर साहेबांनी त्याचं स्पष्टीकरण देण्याऐवजी त्यांची पॉवर इस्तेमाल करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला। तर लवकरात लवकर तो गुन्हा मागे घ्यावा, नाही तर महाराष्ट्रामध्ये लोकशाही संपली असं सिद्ध होईल। आम्ही बोलावं की नाही बोलावं, आम्ही कॉन्टेंट क्रिएटरने व्हिडिओ तयार केले, समाजामध्ये सत्य बोलण्याची हिंमत आम्ही कॉन्टेंट क्रिएटर ठेवतो। जर का तुम्ही असं करत राहिला तर जनतेचा आवाज दाबला जाईल।